नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 12th स्टँडर्ड बायोलॉजी लेसन नंबर 1 दॅट इज रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. या टॉपिकचा हा 4th व्हिडिओ आहे, ज्यामध्ये आज आपण पाहणार आहोत पोलन पिस्टल इंटरॅक्शन. आय होप की तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओज पाहिले असतील, ज्यामध्ये ऑलरेडी आपण आतापर्यंतचे सगळे टॉपिक्स म्हणजे पॉलिनेशनपर्यंत सगळं काही कव्हर केलेलं आहे. सो नसतील पाहिले तर या ठिकाणी एक छोटंसं आयकॉन तुम्हाला पाहायला मिळेल. 3 डॉट्स असतील त्याच्यामध्ये आयकॉन पाहायला मिळेल आणि त्यावर जाऊन तुम्ही ही प्लेलिस्ट ओपन करू शकता. सो पोलन पिस्टल इंटरॅक्शन. पोलन म्हणजे काय? आता या ठिकाणी पोलन इज लाईक मेल पार्ट आणि पिस्टल इज लाईक फिमेल पार्ट. ओके, सो फिमेल आणि मेल पार्ट यांचं इंटरॅक्शन थोडक्यात. पोलन म्हणजेच काय? पोलन ग्रेन्स जे की मेल गॅमॅटोफाईट आहेत आणि पिस्टल म्हणजेच काय? तर गायनोशियम म्हणजे जो त्या फ्लावरमधला फिमेल पार्ट आहे. ओके, सो जेव्हा पोलन ग्रेन्स स्टिग्मावरती जाणार आहेत तेव्हा त्याला आपण पोलन पिस्टल इंटरॅक्शन म्हणणार आहोत. आणि आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की पॉलिनेशन कशा पद्धतीने होतं. पॉलिनेशन म्हणजे काय? की अँथरमध्ये असणारे जे पोलन ग्रेन्स आहेत ते जेव्हा स्टिग्मावरती ट्रान्सफर होतात त्याला आपण म्हणतो पॉलिनेशन. मग आता हे जे पोलन ग्रेन्स आहेत ते स्टिग्मावरती ट्रान्सफर झाले पॉलिनेशनमध्ये, पण पुढे काय ते आता आपण पाहणार आहोत. सो इट इज द इंटरॅक्शन ऑफ पोलन ग्रेन्स विथ अ स्पोरोफायटिक टिश्यू. आता स्पोरोफायटिक टिश्यू काय आहे? तर स्टिग्मा. स्पोरोफायटिक टिश्यू म्हणजे काय? स्टिग्मा. याआधी ऑलरेडी जेव्हा आपण गायनोशियम आणि अँड्रोशियम यांचं स्ट्रक्चर पाहिलं होतं तेव्हा आपण त्यामध्ये कोणता टिश्यू कोणत्या ठिकाणी आहे किंवा त्याचं काम काय आहे वगैरे हे सारं काही आपण त्या ठिकाणी पाहिलेलं होतं. सो त्याच्यानुसार जे स्पोरोफायटिक टिश्यू आहेत तर ते कुठे असतात? ते स्टिग्मामध्ये असतात. आता हे जे पोलन ग्रेन्स आहेत ते कुठे येतात? स्टिग्मावरती येतात. ओके, सो इट बिगिन्स विथ पॉलिनेशन आणि एंड्स विथ फर्टिलायझेशन. सो याची सुरुवात पोलन पिस्टल इंटरॅक्शनची सुरुवात कुठे होते? पॉलिनेशनमध्ये. म्हणजे जेव्हा ते पोलन ग्रेन्स अँथरमधून स्टिग्मावर जाणार तेव्हा या इंटरॅक्शनची सुरुवात होणार आणि एंड कुठे होणार आहे? फर्टिलायझेशनमध्ये. फर्टिलायझेशन कुठे होणार आहे आणि कसं होणार आहे ते पण आपण पाहणार आहोत. बट फर्टिलायझेशन जे आहे तर ते आतमध्ये जेव्हा सपोज की हे आहे आपलं स्टिग्मा, हे आहे आपलं स्टाईल आणि स्टाईलच्या खाली या ठिकाणी आहे ओव्हरी. ओके, सो आता या ठिकाणी इथे ओव्हरीमध्ये ओव्ह्यूल्स जे असणार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एग सेल्स पाहायला मिळतात. सो बेसिकली त्या ठिकाणीच हे फर्टिलायझेशन होतं. मग आता हे जे मेल गॅमेट आहे ते तर इथे आहे ना, म्हणजे ते तर कुठे आलं? स्टिग्मावरती आलं. मग हे मेल गॅमेट्स आतमध्ये गेले पाहिजेत आणि मेल गॅमेट्स आतमध्ये गेल्यानंतर ते ओव्ह्यूलपर्यंत पोहोचले पाहिजेत. सो या सगळ्याच्या मध्ये काय काय प्रोसेस होतात ते आता आपण पुढे पाहतोय. All the events from deposition of pollen grains on stigma to the entry of pollen tube in the ovule are referred as pollen pistil interaction. So basically pollen pistil interaction मध्ये काय काय येतं? तर जे आपले पोलन ग्रेन्स आहेत तर ते स्टिग्मावर आल्यापासून ते ओव्ह्यूलपर्यंत जाईपर्यंत जे काही इंटरॅक्शन आहे त्याला आपण म्हणणार आहोत पोलन पिस्टल इंटरॅक्शन. सो हे खूप महत्त्वाचं आहे, कारण तुम्हाला कधी कधी राईट नोट्ससाठी वगैरे असे प्रश्न विचारले जातात. सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. सो मित्रांनो, तुम्ही जर नीट यूजी तयारी करत असाल तर अनअकॅडमीवरती एक स्पेशल ऑफर आहे. तुम्ही क्लास 12th असो किंवा ड्रॉपर्स असो, तुम्हा सगळ्यांसाठी एक ऑफर आहे. तर सध्या या ऑफरचं नाव आहे ते म्हणजे बॅटल 13 आणि या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये काही टेस्ट पाहायला मिळणार आहेत. अर्थात तुम्हाला या ठिकाणी काहीच पे करायची गरज नाही आहे. बेनिफिट असा आहे की तुम्हाला या ठिकाणी 120 क्वेश्चन्स पाहायला मिळणार आहेत 120 मिनिट्समध्ये आणि फुल सिलेबस मॉक टेस्ट असणार आहे. तुम्हाला या ठिकाणी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीमधील जोही नीटला सिलेबस आहे त्या सगळ्या सिलेबसमधले क्वेश्चन्स या ठिकाणी येणार आहेत. क्वेश्चन्सला प्रॉपर वेटेज दिले गेलेलं आहे आणि क्वेश्चन्स त्याच लेवलचे आहेत ज्या लेवलचे क्वेश्चन्स नीटमध्ये विचारले जातात. सो हा एक सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट आहे. टेस्ट सुरू होणार आहेत 15 मे पासून सकाळी 11 वाजल्यापासून. या टेस्टबद्दल अजून इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या दिवशी मिळत राहीलच. त्यासोबतच तुम्हाला एनरोलमेंट करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एनरोलमेंट दरम्यान तुम्हाला या ठिकाणी जो कोड दिसतोय तर हाच कोड वापरायचा आहे जेणेकरून तुम्हाला फ्रीमध्ये टेस्ट देता येईल. अर्थात तुम्हाला या ठिकाणी काहीही पैसे भरायचे नाही, तुम्हाला फ्रीमध्ये टेस्ट द्यायची आहे आणि टेस्टचं टायमिंग वगैरे सगळं तुम्हाला एनरोलमेंटच्या डिटेल्समध्ये पाहायला मिळेल. एनरोलमेंटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळत असेलच. आणि अजून एक महत्त्वाचा बेनिफिट आहे तो म्हणजे असा की तुम्हाला जे 20 पार्टिसिपेट्स या बॅटलमध्ये जिंकणार आहेत म्हणजे एक्झाममध्ये ज्यांना टॉप मार्क्स मिळणार आहेत, टॉप रँकर्स असणार आहेत, त्यांना ॲमेझॉनचे किंडल्स मिळणार आहेत. ओके, सो हे एक बेनिफिट आहे, हे एक प्राईज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. सो तुम्हाला जस्ट तुमचा जो काही अभ्यास झालेला आहे त्या अभ्यासाच्या आधारे एक्झाम द्यायची आहे आणि तुम्हाला प्राइजेस पण या ठिकाणी पाहायला मिळतील. सो इट्स क्वाईट इंटरेस्टिंग. आय होप की तुम्हाला ही न्यूज आवडली असेल. सगळ्यात पहिल्यांदा तर अनअकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि मग खालीची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ती पटकन ओपन करायची आहे आणि सुहानी 10 हा कोड वापरून तुम्हाला एनरोलमेंट करायचं आहे किंवा एनरोलमेंट केल्यानंतर टेस्ट देताना देखील तुम्ही कोड वापरू शकता. कोड वापरण्याचा बेनिफिट हा आहे की तुम्ही ही टेस्ट फ्रीमध्ये आणि आरामात देऊ शकता. ओके, सो थँक्यू सो मच फॉर लिसनिंग. आता आपण पाहणार आहोत आपला लेसनचा नेक्स्ट पार्ट.
सो आता या ठिकाणी तुम्हाला सपोज जर पोलन पिस्टल इंटरॅक्शनवरती इन्फॉर्मेशन लिहायची असेल तर मग तुम्हाला त्या ठिकाणी आधी पोलन पिस्टल म्हणजे काय किंवा पोलन काय आहे, पिस्टल काय आहे हे थोडक्यात सांगावं लागेल आणि मगच तुम्ही पुढचं जे तुमचे जे काही आन्सर असेल ते तुम्ही लिहू शकता. ओके. So pollination does not guarantee the transfer of right type of pollen. Often wrong type also land on stigma. आता सपोज की आपल्याकडे दोन प्रकारचे फ्लावर्स आहेत. एक या ठिकाणी फ्लावर आहे, सपोज करा कुठलं तरी आहे, आणि दुसरे या ठिकाणी फ्लावर आहे. ओके. सो या फ्लावरमध्ये आहे सपोज की हे रोजचं फ्लावर आहे. हां, हे रोजचं आहे आणि हे कुठलं फ्लावर आहे? हां, सपोज करा मँगो मोगराचं फ्लावर आहे. ओके, कसं तरी रॉ केलं मी. बट या ठिकाणी सपोज की हे दोन्ही ट्रीज किंवा प्लांट्स खूप जवळजवळ आहेत आणि बाय चान्स याच्यामधले जे पोलन ग्रेन्स आहेत तर ते रोजच्या पिस्टलवरती ट्रान्सफर झाले तर अर्थातच रोजचं पिस्टल त्याला घेणार नाही कारण स्पीशीज सेम नाही आहे. ओके. आपण काय डिस्कस केलेलं आहे की रिप्रोडक्शनमध्ये सेम स्पीशीजमध्येच फक्त रिप्रोडक्शन होतं. सो दॅट्स वाय या ठिकाणी स्पीशीज सेम नसल्यामुळे भलेही इकडचे पोलन ग्रेन्स इकडे आले तरी पण रोजचं फ्लावर ते पोलन ग्रेन्स एक्सेप्ट करणार नाही. मग आता हे कोणाच्या हातामध्ये असतं पोलन ग्रेन्स एक्सेप्ट करणं किंवा नाही करणं? तर स्टिग्माच्या हातामध्ये असतं. त्यासाठी स्टिग्मावरती एक प्रॉपर असं मेकॅनिझम असतं की ते पोलन ग्रेन्स ओळखतं आणि मग फक्त त्या स्पीशीजमधल्याच पोलन ग्रेन्सला ते आतमध्ये एंट्री देणार आहे. ओके. सो असं बऱ्याचदा होतं की जे पोलन ग्रेन्स आहेत तर ते राईट टाईपचे नसतात, रॉंग टाईपचे असतात. सो पिस्टिल म्हणजेच काय? हा पूर्ण जो पार्ट आहे याला आपण पिस्टिल म्हणतो. याच्यावरचा हा पार्ट म्हणजे स्टिग्मा, हा मधला पार्ट म्हणजे स्टाईल आणि हे आहे ओव्हरी. ओके. सो जे पिस्टिल आहे, पिस्टिल हॅज दी ॲबिलिटी टू रिकॉग्नाइज अँड ॲक्सेप्ट दी राईट ऑर कम्पॅटिबल पोलन ऑफ दी सेम स्पीशीज. या ठिकाणी सेम स्पीशीज हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. थस रॉंग टाईप ऑफ पोलन इज डिस्कार्डेड बाय पिस्टिल. आणि सपोज की एखादं चुकीचं पोलन ग्रेन या ठिकाणी आलं तर ते डिस्कार्ड करण्याचं काम पण कोणाचं आहे? पिस्टिलचंच आहे. ते डिस्कार्ड पण कोण करणार आहे? पिस्टिलच करणार आहे. सो कोणतं पोलन ग्रेन घ्यायचं आहे, कोणतं पोलन ग्रेन नाही घ्यायचं हे सगळं ठरवण्याचा कोणाच्या हातामध्ये असणार आहे? पिस्टिलच्या हातामध्ये असणार आहे. सो नेक्स्ट आहे कंपॅटेबिलिटी अँड इनकम्पॅटिबिलिटी ऑफ दी पोलन ग्रेन इज डिटरमाइंड बाय स्पेशल प्रोटीन्स. बरं, आता हे कळणार कसं की कोणतं पोलन ग्रेन बरोबर आहे किंवा कोणतं पोलन ग्रेन चुकीचं आहे? तर प्रत्येक पोलन ग्रेनमध्ये एक स्पेशल टाईपचं प्रोटीन असतं आणि त्या प्रोटीनच्या आधारे ते स्टिग्मा किंवा ते पिस्टिल रिकग्नाइज करतं की हे पोलन ग्रेन आपल्याला हवं आहे की नाही. ओके. आणि मग त्याच पोलन ग्रेनला फक्त आतमध्ये एंट्री दिली जाते विदाऊट ते जर त्यांना हवं असणारं जर प्रोटीन त्याच्यामध्ये नसेल किंवा ते ज्या शोधामध्ये आहेत ती पोलन ग्रेन जर त्यांना नाही मिळालं तर ते नको असलेले पोलन ग्रेन्स फ्लावरमध्येच डिस्कार्ड केले जातात. This process involves pollen recognition followed by promotion or inhibition of pollen. आता हे जे पोलन ग्रेन्स आहेत ते रिकग्नाइज झाले. सपोज की हवे तेच म्हणजे त्या स्पीशीजमधलेच पोलन ग्रेन्स आलेले आहेत की त्या पोलन ग्रेन्सला खाली प्रमोट केलं जातं आणि दुसऱ्या कुठल्या तरी स्पीशीजमधले नको असलेले पोलन ग्रेन्स आले असतील तर वरच्यावर स्टिग्मा त्याला इनहिबिट करतं म्हणजे आतमध्ये जाऊ देत नाही. सो पोलन ग्रेन्स रिकग्नाइज झाल्यानंतर मग ते प्रमोट करणं किंवा इनहिबिट करणं हे सगळे कामं होतात. सो आता आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द स्टिग्मॅटिक सरफेस ऑफ फ्लावर रिफ्यूज ऑदर रॉंग टाईप ऑर इनकम्पॅटिबल पोलन ग्रेन्स. सो हे आपण आता बऱ्याचदा पाहिलेलं आहे. नेक्स्ट आहे अ फिजिओलॉजिकल मेकॅनिझम ऑपरेट्स टू एन्श्युअर दॅट ओनली इंटरस्पेसिफिक पोलन जर्मिनेट सक्सेसफुली. म्हणजे जे आवश्यक पोलन ग्रेन आहे किंवा जे करेक्ट पोलन ग्रेन आहे तेच फक्त जर्मिनेट झालं पाहिजे, तेच फक्त आतमध्ये गेलं पाहिजे स्टाईलमधून. हे ठरवण्याचं काम पण स्टिग्माच्या हातामध्ये असतं आणि त्यासाठी एक प्रॉपर मेकॅनिझम आहे. सो नेक्स्ट आहे द कंपॅटिबल म्हणजे काय? आवश्यक असणारं पोलन ग्रेन किंवा जे त्या स्पीशीजमधलं आहे. द कंपॅटिबल पोलन ॲब्झॉर्ब्स वॉटर अँड न्यूट्रियंट्स फ्रॉम द सरफेस ऑफ स्टिग्मा. आता या ठिकाणी जो स्टिग्माचा सरफेस आहे तर या सरफेसवरती काय असणार आहे? शुगर असतं, थोडंसं शुगर म्हणजे ग्लुकोज असतं थोडंसं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण असतं. सो हे कसं असतं? शक्यतो आपण मध कसा गोड असतो त्याचप्रमाणे ते सबस्टन्सेस या ठिकाणी असतं. हे कोणासाठी असतं? तर बेसिकली इन्सेक्ट्सला अट्रॅक्ट करण्यासाठी वगैरे असतं, पॉलिनेशनसाठी. पण जेव्हा पोलन ग्रेन्स या ठिकाणी येतात तेव्हा इथे स्टिग्माच्या सरफेसवरती जे काही वॉटर न्यूट्रियंट जे पण काही असेल ते सगळं पोलन ग्रेन्स ॲब्झॉर्ब करतात कारण त्यांना एवढा पुढचा डिस्टन्स गाठायचा आहे. सो त्यांच्याकडे एनर्जी असायला पाहिजे आणि त्यासाठी ते लोक हे सगळं ॲब्झॉर्ब करणार आहेत स्टिग्माकडून किंवा स्टिग्माच्या सरफेसवरून. नेक्स्ट आहे जर्मिनेट अँड प्रोड्युसेस पोलन ट्यूब. आणि या ठिकाणी ते स्टिग्मावरती जर्मिनेट होतं आणि जर्मिनेट झाल्यानंतर इथेच ते पोलन ट्यूब तयार करणार आहेत. पोलन ट्यूब का? कारण इथून इथपर्यंत यायला मध्ये काहीच रस्ता नाहीये. सो आधी ब्रिज वगैरे काहीतरी तयार करावं लागेल ना. सो ते ब्रिज पण ते स्वतःहूनच तयार करतात आणि त्यासाठी ते इथे जर्मिनेट होतात आणि इथून त्याची पोलन ट्यूब तयार करतात की ज्यामधून त्या आरामात खाली येऊ शकतील ओव्ह्यूलपर्यंत. ही पोलन ट्यूब कुठपर्यंत असते? ओव्ह्यूलपर्यंत असते, जेणेकरून ते डायरेक्ट एक सेलमध्ये पोहोचतील आणि डायरेक्ट फर्टिलायझेशन होईल. ओके. सो ही प्रोसेस आपण अगेन डिटेलमध्ये पाहणार आहोत पुढे. नेक्स्ट आहे इट्स ग्रोथ थ्रू दी स्टाईल इज डिटरमाइंड बाय स्पेसिफिक केमिकल्स.
आता हे स्टाईलमधून ग्रो होणार आहे पोलन ट्यूब. अगेन हे पण किती ग्रो व्हायचं, कुठपर्यंत ग्रो व्हायचं, केवढ्या विड्थमध्ये, किती लेंथमध्ये, हे सगळं पण स्टाईल डिटरमाइन करत असते, ठरवत असते त्याच्यामध्ये असणारे केमिकल्स. The stigmatic surface provides the essential prerequisites for a successful germination which are absent in the pollen. So obviously pollen जेव्हा अँथर करून आलेला आहे तेव्हा त्याच्यामध्ये सगळंच काही पोलन ट्यूब तयार करायचं सामान म्हणजे सगळं काही त्याच्यामध्ये नाही, ऑलरेडी काही प्रिपरेशन असं काही त्याच्याकडे नाहीये. पण जेव्हा ते पोलन ग्रेन स्टिग्मावरती येतं तेव्हा स्टिग्मा त्याला सगळं काही प्रोव्हाइड करतं की ज्याच्या हेल्पने पोलन ग्रेन्स पोलन ट्यूब वगैरे तयार करू शकतात. द स्टिग्मॅटिक सरफेस प्रोव्हाइड्स द इसेन्शियल प्रीरिक्विजिट्स म्हणजे जे पण आवश्यक गरजेच्या गोष्टी असतील त्या पोलन ग्रेनला पोलन ट्यूब तयार करण्यासाठी ते सगळं त्याला प्रोव्हाइड केलं जातं. नेक्स्ट आहे द पोलन ट्यूब इज फायनली पुश्ड थ्रू दी ओव्ह्यूल अँड रिच दी एम्ब्रियो सॅक. आता इथे जे ओव्ह्यूल्स आहेत, ओव्ह्यूल्सचं स्ट्रक्चर आय होप की तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. अगेन आय विल शो यू. कुठे गेलं हां याला. सो आता इथे जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी हे जे तुम्हाला ऑरेंज किंवा कुठला कलर येतो, ऑरेंज किंवा रेड कलरचे स्ट्रक्चर्स पाहायला मिळतात, हे आहेत ओव्ह्यूल्स. आणि ओव्ह्यूलच्या आतमध्ये जे स्ट्रक्चर असतं ते अशा पद्धतीने असणार आहे. सो ओव्ह्यूलच्या आतमध्ये साधारणतः अशा पद्धतीने स्ट्रक्चर असतं आणि हे जे आतमध्ये तुम्हाला हे ग्रीन कलरचा एक सेल पाहायला मिळतोय याला आपण म्हणणार आहोत एम्ब्रियो सॅक. आणि एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये या ठिकाणी असणार आहे आपलं एक सेल. सो जे पोलन ग्रेन येणार आहे तर ते पोलन ग्रेन इथपर्यंत आलं पाहिजे आणि एक सेलपर्यंत गेलं पाहिजे. हे पोलन ट्यूब इथपर्यंत येणार आहे आणि त्या पोलन ग्रेनला आतमध्ये सोडणार आहे. सो हे असणार आहे बेसिकली आपलं एक सेल. आणि एक सेलकडे जेव्हा पोलन ग्रेन येतं तेव्हा या लोकांचं फर्टिलायझेशन होतं आणि इथे झायगोट तयार होतं. ओके, सो बेसिकली इथपर्यंत ते पोलन ग्रेन आलं पाहिजे. असं एक साधारणतः स्ट्रक्चर तयार झालं पाहिजे. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे the tip of the pollen tube enters in one of the synergid and then ruptures to release the content. आता या ठिकाणी तुम्हाला हे देखील माहिती आहे की आपल्या सेलमध्ये सिनर्जिड सुद्धा असतात. सो या ठिकाणी हे जे दोन तुम्हाला पाहायला मिळतात एक सेल सोबत असणारे, लेट मी शो यू. एक सेल हे आहे आपलं एक सेल, या एक सेल सोबत हे जे दोन आहे त्याला आपण म्हणतो सिनर्जिड. सो जेव्हा पोलन ग्रेन या ठिकाणी येतात तेव्हा एखाद्या सिनर्जिडला रप्चर म्हणजे फोडतात आणि त्याच्यामधून जे कॉन्टेंट आहे ते बाहेर काढलं जातं सिनर्जिडमधलं. सिनर्जिड बेसिकली त्याचं म्हणजे फर्टिलायझेशनमध्ये काहीच काम नाही आहे, त्याच्यामुळे तसंही ते नंतर डिजेनरेट होतातच. पण हे जे आपलं पोलन ग्रेन आहे तर ते आलेल्या सेलला डिजेनरेट करून टाकतं म्हणजेच रप्चर करून टाकतं. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे Due to pollen pistil interaction, intense competition develops even in the compatible pollen grains. आणि या ठिकाणी पोलन पिस्टल इंटरॅक्शनमध्ये ऑब्व्हियसली पॉलिनेशनमधून खूप सारे पोलन ग्रेन्स आलेले आहेत. सो असं नाही ना की खूप सारे म्हणजे जेवढे सगळे पोलन ग्रेन्स स्टिग्मावरती आले तेवढ्या सगळ्यांनाच त्या आतमध्ये पाठवेल असंही नाही आहे. सो या ठिकाणी पण अगेन कॉम्पिटिशन आहे की त्यामध्ये कुठलेही म्हणजे साधारणतः जेवढं त्या प्लांटला आवश्यक आहे तेवढेच फक्त पोलन ग्रेन्स आतमध्ये जाऊ शकतात. शक्यतो एका वेळी एकच पोलन ग्रेन आतमध्ये जातं आणि नंतर तो सरफेस कव्हर केला जातो. ओके, किंवा डिपेंड्स अपॉन त्या प्लांटची रिक्वायरमेंट. नेक्स्ट आहे इट ऑल्सो प्लेस इम्पॉर्टंट रोल इन सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सीड फॉर्मेशन. अर्थात सेक्शुअल रिप्रोडक्शन तर या ठिकाणी होतच आहे, त्यासोबत त्या सीड फॉर्मेशनसाठी पण याचा उपयोग आहे. सीड फॉर्मेशन कसं होतं ते आपण पुढे एंडोस्पर्ममध्ये वगैरे पाहणार आहोत. So pollen grain can also be induced to germinate in a synthetic medium. Sucrose induces pollen germination and tube growth in vitro. So या ठिकाणी स्टिग्माच्या सरफेसवरती काय असतं, सुक्रोज म्हणजेच ग्लुकोज असतं आणि त्यासोबतच वॉटर वगैरे सगळं असतं जेणेकरून पोलन ग्रेन जे आहे ते या ठिकाणी जर्मिनेट व्हावं आणि त्यापासून पोलन ट्यूब तयार व्हावी. ॲडिशन ऑफ बोरिक ॲसिड फॅसिलेट अँड ॲक्सेलरेट पोलन जर्मिनेशन. हे खूप महत्त्वाचं आहे की पोलन ग्रेन पटकन खाली जावं, त्याचं स्पीड वाढावं किंवा ते फास्ट खाली जावं यासाठी या सरफेसवरती त्याला बोरिक ॲसिड देखील पाहायला मिळतं आणि हे याची स्पीड काय करणार आहे, इन्क्रीज करणार आहे किंवा पोलन ग्रेनला ॲसिलरेट करणार आहे. ओके, सो हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की पोलन ग्रेन देखील त्या ठिकाणी हेल्पफुल आहे. नेक्स्ट आहे आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन म्हणजे काय, नावातच आर्टिफिशियल आहे त्याच्यामुळे हे आपण मॅनमेड आहे किंवा माणूस घडवून आणणार आहे. आता हायब्रिडायझेशन काय आहे ते आपण पाहूया. It is one of the major approaches used in the crop improvement. Only the desired pollen grains are hand pollinated and used for fertilization. आता या ठिकाणी पॉलिनेशनने काय होतं, जर आपण नॅचरल पॉलिनेशन पाहिलं तर त्या ठिकाणी आपोआप जे त्या प्लांटचे पोलन ग्रेन्स असतील तर ते स्टिग्माद्वारे आतमध्ये पाठवले जायचे. बट आर्टिफिशियल पॉलिनेशनमध्ये काय होणार आहे किंवा हायब्रिडायझेशनमध्ये काय होणार आहे की आपल्याला जे पोलन ग्रेन्स हवे आहेत ते आपण त्या प्लांट बॉडीमध्ये इंड्यूस करू शकतो आणि मग याच्यामधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर्स पाहायला मिळतात की त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स दुसऱ्या फ्लावर्स आहेत, काही कॅरेक्टरिस्टिक्स अजून दुसऱ्या फ्लावर्स आहेत, असे मर्ज
करून आपण नवीन नवीन फ्लावर्स देखील तयार करू शकतो. सो इन धिस वे याला आपण म्हणतो आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. आणि हे फक्त मॅनमेडच केलं जाऊ शकतं, कारण नॅचरली तर पिस्टिल कुठलंही इतर पोलन ग्रेन ॲक्सेप्ट करत नाही. सो हे मॅनमेड करावं लागतं, म्हणजे आर्टिफिशियली करावं लागतं. नेक्स्ट आहे डबल फर्टिलायझेशन. ॲज यू ऑल नो की जे आपले सगळे एन्जिओस्पर्म्स आहेत त्याचं कॅरेक्टरिस्टिकच आहे ते म्हणजे डबल फर्टिलायझेशन. अर्थात फर्टिलायझेशन जिम्नोस्पर्म्समधल्याही काही प्लांट्समध्ये होतं, बट डबल फर्टिलायझेशन हे फक्त आणि फक्त एन्जिओस्पर्मचंच कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. डबल फर्टिलायझेशनमध्ये थोडक्यात काय होतं ते आधी आपण पाहूया. एक तर सगळ्यात पहिल्यांदा इथे जे आपलं छोटंसं एक्सेल आहे तर ते एक्सेलपर्यंत पोलन ग्रेन पोहोचतं आणि यांच्यापासून छानसं एक झायगोट तयार होतं. सो या ठिकाणी होणार आहे आपलं पहिलं फर्टिलायझेशन. ओके, मग अशी आपण आय थिंक प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की दोन जे मेल गॅमेट्स आहेत, इथे पण तुम्ही या ठिकाणी पण पाहू शकता. लेट मी अगेन शो यू. हा, या ठिकाणी आपण पाहिलं होतं की ते 2 मेल गॅमेट्स तयार होत आहेत. सो एका मेल गॅमेटने तर एक सेलला फ्यूज केलं आणि तिथून तिथे झायगोट तयार झालं. मग दुसरं मेल गॅमेट काय करणार आहे, तर दुसरं मेल गॅमेट जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते एक न्यूक्लियस. हे काय आहे, न्यूक्लियस आहे. हे 2Nच्या फॉर्ममध्ये असणारं न्यूक्लियस आहे. सो हे न्यूक्लियस आणि हे दुसरं मेल गॅमेट हे फ्यूज होतात, म्हणजेच या ठिकाणी एक न्यूक्लियस 2Nचा आहे, हे एक मेल गॅमेट Nचा आहे. सो या ठिकाणी ट्रिप्लॉइड कंडिशन तयार होते आणि हे जे आहे हे पुढे जाऊन एंडोस्पर्म तयार करतं. एंडोस्पर्म का, तर सीडला न्यूट्रिशन वगैरे प्रोव्हाइड करण्यासाठी एंडोस्पर्म या ठिकाणी एक न्यूट्रिशियस पॅक म्हणून तयार केलं जातं. सो हे जे सेकंड फर्टिलायझेशन आहे, एक पोलन ग्रेन किंवा पोलन ग्रेन नाही, एक मेल गॅमेट आणि या ठिकाणी जे न्यूक्लियस प्रेझेंट आहे, सेंटर न्यूक्लियस जे प्रेझेंट आहे याला आपण सेकंडरी न्यूक्लियस पण म्हणतो. सो हे दोघं जेव्हा फ्यूज होतात किंवा जेव्हा यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होतं तेव्हा त्याला आपण म्हणतो सेकंड फर्टिलायझेशन. अशा पद्धतीने प्लांटमध्ये एकूण 2 फर्टिलायझेशन होतात. सो दॅट्स वाय त्याला आपण म्हणणार आहोत डबल फर्टिलायझेशन. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला पोलन ग्रेन कशा पद्धतीने ओव्ह्यूलमध्ये एंटर करणार आहे हे तुम्हाला एंट्री पाहायला मिळते. एकतर याच्या आधी आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की जे ओव्ह्यूल असतात ते खूप वेगळ्या प्रकारचे असतात. मग त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये पोलन ग्रेनची एंट्री पण वेगळ्या प्रकारे होत असते. आपला पर्पज काय आहे की पोलन ग्रेन एक सेलपर्यंत पोहोचलं पाहिजे. मग तेथून फिरून येते का, स्ट्रेट येते का, कसं येते त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. बट तरीही त्याच्यावरती काही आधारित काही प्रकार आहेत ते पण आता आपण पाहूया. सो फर्स्टला आपण म्हणणार आहोत पोरोगॅमी, की ज्या ठिकाणी जे पोलन ट्यूब आहे तर ते सरळ इथे जे आपलं ओपनिंग असणार आहे मायक्रोपाईल, तर ते ओपनिंगमधून आतमध्ये जाणार आहे सरळ. हे एकदम साधं आहे की जनरली हे अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळणार आहे पोलन ग्रेनची एंट्री. आणि हे डायरेक्ट या ठिकाणी एक सेलपर्यंत जाणार आहे आणि मग या पोलार न्यूक्लियामध्ये जाऊन एंडोस्पर्म तयार करणार आहे याच्यामधलं मेल गॅमेट. नेक्स्ट जे आपले पोलन ट्यूब आहेत तर ते वरून आले. वरून म्हणजे कुठले, चलाझल एंडपासून आले. ओके, सो चलाझल एंडपासून येणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत चलाझोगॅमी, कारण ऑब्विसली चलाझामधून आले सो चलाझोगॅमी. नेक्स्ट आहे हे जे तुम्हाला स्ट्रक्चर्स पाहायला मिळतात विंग लाईक स्ट्रक्चर्स, याला आपण म्हणतो इंटिग्युमेंट्स. सो जेव्हा हे जे पोलन ट्यूब्स आहेत तर त्या अशा पद्धतीने इंटिग्युमेंट्समधून येणार आहेत तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत मिझोगॅमी. ओके, सो याला आपण म्हणणार आहोत मिझोगॅमी. सो 3 प्रकार आपण पाहिले, पोरोगॅमी, चलाझोगॅमी आणि मिझोगॅमी. पोरोगॅमी असेल तर मायक्रोपाईलमधून पोलन ट्यूब एंटर होणार आहे, चलाझोगॅमी असेल तर चलाझामधून एंटर होणार आहे आणि मिझोगॅमी असेल तर इंटेग्युमेंट्समधून हे जे पोलन ट्यूब्स आहेत तर ते एंटर होणार आहेत. ओके, आता आपण पाहतो डबल फर्टिलायझेशन. डबल फर्टिलायझेशन इज अ कॉम्प्लेक्स फर्टिलायझेशन मेकॅनिझम इन फ्लावरिंग दॅट इज एंजिओस्पर्मिक प्लांट्स. इट वॉज डिस्कवर्ड बाय नवाशिन इन लिलियसी प्लांट्स. लिलियसी प्लांट्स म्हणजे काय, जे लिली फ्लावरसारखे फ्लावर्स प्रोड्यूस करतात. फॉर एक्झाम्पल लिलियम आहे आणि त्यासोबतच फ्लिटिलॅरिया. सो अशा पद्धतीने हे काही एक्झाम्पल्स आहेत. लिलियसी फॅमिलीमधल्या प्लांट्समध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्यांना डबल फर्टिलायझेशन पाहायला मिळालं होतं. So after a pollen grain has reached the surface of stigma, it germinates and forms pollen tube. Pollen tube कशा पद्धतीने तयार होते आपण पाहिलेलं आहे, त्याचे स्ट्रक्चर पण आपण पाहिले, त्याची एंट्री कशा पद्धतीने होते याच्यानुसार त्याचे 3 प्रकार पडतात तेही आपण पाहिलेले आहेत. आता हे जे पोलन ट्यूब आहे तर ते जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा स्टिग्मावरती आहे, स्टिग्मावरून खाली आल्यानंतर स्टाईलमध्ये गेलं, स्टाईलमधून खाली आल्यानंतर ओव्हरीमध्ये गेलं. मग आता ते ओव्हरीमधून कशा पद्धतीने जाऊ शकतं हे देखील आपण आत्ताच पाहिलेलं आहे. सो बेसिकली हे अशा पद्धतीने इथून मायक्रोफाईल एंडिंगमधून गेलेलं आहे आणि मायक्रोफाईल एंडिंगमधून जात असेल त्याला आपण काय म्हणणार आहोत, पोरोगॅमी. सो हे पोरोगॅमी प्रकारचं पोलन ट्यूब आहे. सो नेक्स्ट आहे, जनरली हेच सगळ्या प्लांट्समध्ये आपल्याला पोरोगॅमी प्रकारचं पोलन ट्यूबची ग्रोथ पाहायला मिळते. सो द ग्रोथ ऑफ पोलन ट्यूब इज गायडेड बाय केमिकल सिक्रेटेड बाय सिनर्जिड्स. सो सिनर्जिड्स जे आहेत त्या ठिकाणी 1 आणि 2. सो सिनर्जिड्समधून जे केमिकल्स बाहेर पडतात त्यानुसार पोलन ट्यूबची ग्रोथ होत असते, ते गाईड करत असतं पोलन ट्यूबच्या ग्रोथला. इट युजली एंटर्स ओव्ह्यूल थ्रू दी मायक्रोपाईल. सो युजली जर आपण पाहिलं तर हे जे पोलन ट्यूब आहे तर ते इथे तुम्हाला मायक्रोपाईल पाहायला मिळत असेल, याच्यामधून आतमध्ये ओव्ह्यूलमध्ये एंट्री करणार आहे आणि एक सेल सोबत फ्यूज होणार आहे.
So it usually enters ovule through the micropyle and this is termed as porogamy. So next आहे but in some cases it is found to enter through chalaza आणि chalaza मधून जर एंटर होत असेल इथून वरूनच जर एंटर होत असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत चलाझोगॅमी. आणि काही ठिकाणी ते इंटेग्युमेंट्स मधून, इंटेग्युमेंट्स म्हणजेच काय, हे जे तुम्हाला पाहायला मिळतात हे आहेत इंटेग्युमेंट्स. सो जर ते इंटेग्युमेंट्स मधून एंटर करणार असतील तर त्याला आपण म्हणणार आहोत मेझोगॅमी. सो 3 प्रकारची एंट्री आपण पाहिलेली आहे. फायनली इट पेनिट्रेट्स एम्ब्रियो सॅक ऑफ ओव्ह्यूल ॲट दी मायक्रोपायलर एंड. ओके, सो लेट मी झूम दिस. बडा हो जाओ. हां, सो या ठिकाणी फायनली ते आतमध्ये येणार आहे आणि आतमध्ये येणार आहे म्हणजेच काय, हे जे तुम्हाला पाहायला मिळते ऑरेंज येलो कलरचं जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण म्हणणार आहोत, काय म्हणणार आहोत, एम्ब्रियो सॅक. एक्झॅक्टली. सो आफ्टर दॅट नेक्स्ट, अरे आता हे छोटं कसं होणार, हा झालं. द पोलन ट्यूब कॅरिंग मेल गॅमेट पेनिट्रेट्स इन वन ऑफ द सिनर्जिड. सो आता या ठिकाणी ही जी पोलन ट्यूब वरून खाली आलेली आहे, ही पोलन ट्यूब या ठिकाणीचे 2 सिनर्जिड्स आहेत. एक सिनर्जिड हे आहे आणि एक सिनर्जिड हे आहे. तर त्या दोघांपैकी एका सिनर्जिडमध्ये जाऊन पेनिट्रेशन करते, म्हणजे आतमध्ये जाते. बेसिकली आतमध्ये सिनर्जिडच्या आतमध्ये वॉटरी सबस्टन्स किंवा वॉटरी कॉन्टेंट असणार आहे की जे पोलन ट्यूब ॲब्झॉर्ब करते. ऑब्व्हियसली वॉटर ऑब्झॉर्ब केल्यामुळे पोलन ट्यूब आता फुटणार आहे, रप्चर होणार आहे. आणि पोलन ट्यूबच्या आतमध्ये काय आहे, अरे 2 मेल गॅमेट्स आहेत ना. हां, तर ते 2 मेल गॅमेट्स पोलन ट्यूब रप्चर झाल्यानंतर त्यामधून बाहेर येणार आहेत. आता हे जे 2 मेल गॅमेट्स या ठिकाणी बाहेर आले आहेत त्यांचे पुढे काय होते ते आता आपण बघूया. हे दोन मेल गॅमेट्स कसे आहेत, नॉन मोटाईल. अर्थात ते नॉन मोटाईल होते म्हणून आपल्याला ती पोलन ट्यूब वगैरे सगळं तयार करावं लागलं, म्हणजे त्या प्लांटला तयार करावं लागलं. ते जर मोटाईल म्हणजे स्वतःहून मुवमेंट दाखवणारे असते तर हे सगळं करायची गरजच नव्हती. ओके, सो त्याच्यामुळे या ठिकाणी हे 2 मेल गॅमेट्स मोटाईल असल्यामुळे आणि आपल्याला एक हॉलो, म्हणजे त्या प्लांटला एक हॉलो पोलन ट्यूब तयार करायला लागल्यामुळे, एक मीडियम तयार करायला लागल्यामुळे हे अशा पद्धतीने जे फर्टिलायझेशन होणार आहे किंवा जे गॅमेट ट्रान्सफर होणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत सिफोनोगॅमी. ओके, सिफोनोगॅमी असं याला आपण म्हणतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, या सिफोनोगॅमीमुळे काय होतं की सपोज की या ठिकाणी पोलन ट्यूब तयारच नाही झाली आणि जे मेल गॅमेट आहेत तर ते नॉन मोटाईलच आहेत. मग ते इथून येतील ते आतमध्ये येतील, स्टिग्मा त्यांना आतमध्ये सोडेल, पण इथे काही मीडियम नाही. मग इथे कुठेतरी चिकटतील किंवा इथे कुठेतरी चिकटतील, असं काही पण होऊ शकतं ना. सो या ठिकाणी फर्टिलायझेशन होईल याची गॅरंटी नाहीये आणि तेच एन्श्युअर करण्यासाठी, फर्टिलायझेशन नक्की होईल हे एन्श्युअर करण्यासाठीच या ठिकाणी पोलन ट्यूब तयार होते आणि त्याच्यामुळे सिफोनोगॅमी खूप इम्पॉर्टंट आहे टू एन्श्युअर दी फर्टिलायझेशन. नेक्स्ट आहे सिनगॅमी अँड ट्रिपल फ्युजन आर 2 इव्हेंट्स ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन एंजिओस्पर्मिक फ्लावरिंग प्लांट्स. हे खूप महत्त्वाचं आहे की एंजिओस्पर्मिक फ्लावरिंग प्लांट्समध्ये जेव्हा फर्टिलायझेशन होतं तर ते डबल फर्टिलायझेशन होतं आणि त्या डबल फर्टिलायझेशनमधले 2 महत्त्वाचे इव्हेंट्स आहेत ते म्हणजे सिनगॅमी आणि ट्रिपल फ्युजन. ओके, याच्याबद्दल मी ऑलरेडी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, आता आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. सिनगॅमी इज द फ्युजन of haploid male gamete with haploid female gamete that is egg. हॅप्लॉइड मेल गॅमेट कुठून कसं आला आपण पाहिलेलं आहे. हॅप्लॉइड फिमेल गॅमेट ऑलरेडी त्या प्लांटच्या आतमध्ये प्रेझेंट होतं. हे जे आहे एक सेल, याला आपण म्हणतो हॅप्लॉइड फिमेल गॅमेट. हे पण कसं तयार झालं, एका सेलपासून हे सगळं तयार झाले, ते कसं झालं हे आपण ऑलरेडी पाहिले. पुन्हा आपण त्याच्यामध्ये टाइम वेस्ट नाही करणार आहोत. सो सगळ्यात पहिल्यांदा सिनगॅमी होतं. सिनगॅमीमध्ये काय होतं, एक जो हॅप्लॉइड मेल गॅमेट आहे आणि जे हॅप्लॉइड फिमेल गॅमेट आहे यांच्यामध्ये फ्युजन होतं आणि अर्थात हॅप्लॉइड पासून डिप्लॉइड स्ट्रक्चर तयार होणार आहे ज्याला आपण म्हणतो झायगोट. ओके, सो झायगोट कुठे तयार होणार आहे, याच एम्ब्रियो सॅकच्या आतमध्येच या ठिकाणी झायगोट तयार होतं. आता नेक्स्ट आहे, ते झालं फर्स्ट इव्हेंट की ज्या ठिकाणी झायगोट तयार झाला, म्हणजे पहिला प्रोडक्ट आपल्या या ठिकाणी तयार आहे. दुसरा आहे ट्रिपल फ्युजन. सो ट्रिपल फ्युजनमध्ये काय होणार आहे, जो दुसरा हॅप्लॉइड मेल गॅमेट आहे. हॅप्लॉइड हा शब्द वापरणं खूप गरजेचं आहे कारण हॅप्लॉइड आहे की डिप्लॉइड आहे याच्याने खूप फरक पडतो. ओके, सो सेकंड जो आपला मेल गॅमेट आहे अर्थात तो देखील हॅप्लॉइड आहे. तो आणि जो आपला या ठिकाणी असणारे जे न्यूक्लियस आहेत हे 2 तुम्हाला आता सध्या दिसत आहेत, बट जेव्हा हे पूर्णतः तयार होतं आणि पोलन ट्यूब आतमध्ये वगैरे येत असते तेव्हा हे दोघं पण एकमेकात मर्ज होतात आणि यापासून एकच न्यूक्लियस तयार होतो. ओके, जो की 2N फॉर्ममध्ये असतो, म्हणजे डिप्लॉइड फॉर्ममध्ये असतो. त्याला आपण म्हणतो सेकंडरी न्यूक्लियस. सो हा जो आपला सेकंडरी मेल गॅमेट आहे, हॅप्लॉइड मेल गॅमेट, तो डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस सोबत फ्यूज होतो आणि त्यापासून प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार होतं, ज्याला आपण शॉर्टकटमध्ये पेन बोलतो, हातातला पेन. ओके, सो कशापासून पेन तयार होतं, म्हणजेच प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस कोणापासून तयार होतो, सेकंडरी हॅप्लॉइड मेल गॅमेट जेव्हा फ्यूज होणार आहे कोणासोबत, तर डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस सोबत किंवा न्यूक्लियस सोबत, तेव्हा त्यापासून जे प्रोडक्ट तयार होतं तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस किंवा PEN. दॅट डेव्हलप्स इनटू ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म. आता हे जे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे ते हळूहळू डेव्हलप होतं, ज्याप्रमाणे झायगोट वगैरे डेव्हलप होईल त्याप्रमाणे देखील ते हळूहळू डेव्हलप होतं आणि त्यापासून ॲट दी एंड
ट्रिप्लॉइड का, कारण या ठिकाणी 3n स्ट्रक्चर आहे, हा n होता आणि हा सेकंडरी न्यूक्लियस 2n होता, असं मिळून हे 3n चं स्ट्रक्चर तयार झालं आणि याला आपण म्हणणार आहोत ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म. The zygote develops into an embryo. Zygoteचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? एम्ब्रियोमध्ये. Syngamy is a type of generative fertilization, whereas triple fusion is a type of vegetative fertilization. अगेन हे पण खूप महत्वाचं आहे. या ठिकाणी सिनगॅमी म्हणजेच काय, जे फर्स्ट फर्टिलायझेशन होतं हॅप्लॉइड मेल गॅमेट आणि हॅप्लॉइड फिमेल गॅमेट यांच्यामध्ये जे फ्युजन झालं याला आपण म्हणणार आहोत जेनेरेटिव्ह फर्टिलायझेशन. आणि जे आपलं ट्रिपल फ्युजन आहे म्हणजेच हॅप्लॉइड मेल गॅमेट आणि डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस यांच्यामध्ये जे फ्युजन झालं त्याला आपण म्हणणार आहोत ट्रिपल फ्युजन, जे की व्हेजिटेटिव्ह फर्टिलायझेशनचा प्रकार आहे. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जेनेरेटिव्ह कारण त्याच्यामध्ये जर्म सेल्स आहेत, व्हेजिटेटिव्ह कारण याच्यामध्ये जर्म सेल्स नाही आहेत, स्टेम सेल्स आहेत. स्टेम सेल्स पण नाही म्हणू शकत आपण, जे पुढे जाऊन न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणारे सेल्स आहेत. After that next आहे, here both the male gamete participate and therefore it is described as double fertilization. So basically या ठिकाणी दोन मेल गॅमेट्स तयार झाले होते आणि दोघांनीही फर्टिलायझेशन केलं. सो दॅट्स वाय याला आपण म्हणणार आहोत डबल फर्टिलायझेशन. आता तुम्हाला डायग्रामद्वारे ही सगळी प्रोसेस मी पुन्हा एकदा थोडक्यात एक्सप्लेन करणार आहे. जर तुम्हाला हे ऑलरेडी माहिती असेल तुम्ही अर्थात व्हिडिओ स्किप करू शकता. सो सगळ्यात पहिल्यांदा ॲज यू नो की हे आपले स्ट्रक्चर आहे. या ठिकाणी आहे स्टिग्मा, ज्याच्यावरती पोलन ग्रेन लँड करणार आहे. स्टिग्मामधून त्या पोलन ग्रेनला काही न्यूट्रिशन मिळणार आहेत, फॉर एक्झाम्पल सुक्रोज वगैरे मिळणार आहे, केमिकल्स मिळणार आहेत, जेणेकरून पोलन ग्रेन या ठिकाणी जर्मिनेट होऊ शकतं आणि पोलन ट्यूब तयार करू शकतं. आता इथून अशा पद्धतीने हे जे स्ट्रक्चर आहे फ्लावरचं याला आपण म्हणणार आहोत स्टाईल. सो आणि ॲज यू ऑल नो की हे काय आहे, पूर्ण पिस्टिल आहे किंवा गायनोशियम आहे. ओके, सो स्टाईलच्या आतमधून हे जी आपली पोलन ट्यूब आहे ते खालीपर्यंत जाणार आहे. नेक्स्ट आहे इथे आपला आहे हा पूर्ण स्ट्रक्चर जो आहे याला आपण म्हणतो ओव्हरी. ओव्हरीच्या आतमध्ये असतं ओव्ह्यूल. सो एक ओव्ह्यूल या ठिकाणी झूम करून दाखवलेलं आहे. आता हे जे आपलं स्ट्रक्चर आहे पोलन ट्यूबचं ते खालून मायक्रोपाईल रिजनमधून आतमध्ये जाणार आहे. सो याला आपण म्हणणार आहोत पुरोगॅमी. सो मायक्रोपाईल रिजनमधून आतमध्ये जाणार आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दोन सिनर्जिड्स पाहायला मिळतात. एक एग सेल पाहायला मिळणार आहे आणि त्यासोबतच या ठिकाणी 3 अँटीपोड्स पाहायला मिळतात ज्यांचं आता काहीच काम नाहीये. ओके, सो आता इथे जर आपण पाहिलं तर हे जेव्हा पोलन ट्यूब आतमध्ये येणार आहे तर आतमध्ये आल्या सगळ्यात पहिल्यांदा ते इथे जे एक सिनर्जिड आहे याला रप्चर करतं आणि याच्यामधलं वॉटरी फ्लुइड मटेरियल जे असेल तर ते ॲब्झॉर्ब करणार आहे. वॉटरी फ्लुइड मटेरियल ॲब्झॉर्ब केल्यानंतर हे जे पोलन ट्यूब आहे ते रप्चर होतं आणि याच्यापासून सगळ्यात पहिल्यांदा एक जो आपला मेल गॅमेट आहे हॅप्लॉइड मेल गॅमेट तर तो बाहेर पडतो आणि तो बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे एक सेल पाहायला मिळते तर एक सेल सोबत हे काय होणार आहे, फ्यूज होणार आहे. ओके, सो या ठिकाणी सगळ्यात पहिलं फ्युजन होतं ज्याला आपण म्हणणार आहोत सिनगॅमी, ज्या ठिकाणी एक सेल जे की हॅप्लॉइड आहे आणि मेल गॅमेट जे की हॅप्लॉइड आहे यापासून या ठिकाणी डिप्लॉइड झायगोट तयार होतो. आफ्टर दॅट दुसरा जो मेल गॅमेट आहे जो की हॅप्लॉइड मेल गॅमेट आहे तो अगेन याच ठिकाणी इथे जे तुम्हाला दोन पोलर न्यूक्लियर पाहायला मिळतात यासोबत या ठिकाणी ट्रिपल फ्युजन करणार आहे. या ठिकाणी आपला सेकंडरी न्यूक्लियस 2n च्या फॉर्ममध्ये आहे आणि मेल गॅमेट n च्या फॉर्ममध्ये आहे. सो या ठिकाणी 3n म्हणजे ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म तयार होतं. ओके, सो बेसिकली हे पूर्ण या ठिकाणी स्ट्रक्चर आहे. प्रत्येक पार्ट बद्दल आपण पूर्ण एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे. तुम्हाला जरी ही डायग्राम एक्सप्लेन करण्यासाठी आली किंवा प्रोसेस लिहिण्यासाठी आली तरी तुम्हाला त्या ठिकाणी डायग्राम ड्रॉ करावी लागणार आहे. दॅट्स वाय डायग्राम एक्सप्लेनेशन खूप महत्त्वाचं होतं. आता डबल फर्टिलायझेशन का झालं पाहिजे, सिग्निफिकन्स काय आहे, जर नाहीच झालं डबल फर्टिलायझेशन तर काय फरक पडतोय. ओके, सो त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता आपण पाहूया. इट इज अ युनिक फीचर ऑफ एंजिओस्पर्म्स. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे फक्त एंजिओस्पर्म्समध्येच होतं. जिम्नोस्पर्ममध्ये, अल्गेमध्ये, फंगस तर नाहीच आहे बट या सगळ्या कशामध्येही होत नाही. हे फक्त कोणामध्ये होणार आहे, एंजिओस्पर्म्समध्ये. इट एन्श्युअर्स दॅट द पॅरेंट प्लांट इन्व्हेस्ट अ सीड विथ अ फूड स्टोअर ओनली इफ द एग इज फर्टिलाइज्ड. आता या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा सिनगॅमी होतंय आणि मगच सेकंड टाइम या ठिकाणी ट्रिपल फ्युजन तयार होतं. ट्रिपल फ्युजनच पुढे काय तयार करणार आहे, एंडोस्पर्म. सो सगळ्यात पहिल्यांदा जर या ठिकाणी एक सेल फर्टिलाइज झालं तरच एंडोस्पर्म तयार होणार आहे. एक सेल फर्टिलाइज होणं हे कशाचे संकेत आहे, कारण जेव्हा या ठिकाणी ओव्ह्यूल मध्ये एक सेल फर्टिलाइज होते तेव्हा अर्थातच या ठिकाणी काय तयार होते, झायगोट तयार होणार आहे, म्हणजेच या ठिकाणी सीड तयार होणार आहे. ओके, सो याचं प्रोटेक्शन करण्यासाठी याला न्यूट्रिशन वगैरे प्रोव्हाइड करणं हे कोणाचं काम असतं, एंडोस्पर्मचं काम असतं. ओके, सो एंडोस्पर्म काय आहे, एक फूड स्टोअर्ड असणारं पॅकेट आहे की जे त्या प्लांटला म्हणजे त्या एगला पुढे न्यूट्रिशन वगैरे प्रोव्हाइड करायचं काम करणार आहे. सो द डिप्लॉइड झायगोट फॉर्म्स इनटू एन एम्ब्रियो विच कॉन्सिक्वेंटली डेव्हलप्स इनटू अ न्यू प्लांट. आता या ठिकाणी जे झायगोट तयार झालं होतं, हे जे झायगोट इथे तयार होईल सिनगॅमीनंतर तर तेच पुन्हा नवीन प्लांटमध्ये कन्वर्ट होणार आहे. सो नेक्स्ट आहे द ट्रिप्लॉइड PEN काय होतं, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. सो हे जे
ट्रिप्लड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे तर ते डेव्हलप होणार आहे एक न्यूट्रिटिव्ह एंडोस्पर्मिक टिश्यूमध्ये किंवा एंडोस्पर्म टिश्यूमध्ये. इट रिस्टोर्स द डिप्लॉइड कंडिशन बाय फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट विथ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट. आता या ठिकाणी सिनगॅमीमध्ये काय होणार आहे, हॅप्लॉइड मेल गॅमेट आणि हॅप्लॉइड फिमेल गॅमेटचं फ्युजन होऊन या ठिकाणी एक डिप्लॉइड कंडिशन तयार होते, डिप्लॉइड झायगोट तयार होतं. आणि इट ऑल्सो हेल्प्स टू अवॉइड पॉलीएम्ब्रिओनी. आणि याच्यामुळे पॉलीएम्ब्रिओनी होत नाही. पॉलीएम्ब्रिओनी म्हणजे काय, तर हे जे 2 मेल गॅमेट्स आलेले होते तर ते दोन्हीचे दोन्ही जर फर्टिलाइज झाले असते विथ दी एग सेल, अर्थात आपल्याकडे एग सेल एकच आहे, पण बाय चान्स जर या ठिकाणी 2 एम्ब्रिओ तयार झाले तर ते प्लांटला पॉसिबल नाहीये. सो दॅट्स वाय या ठिकाणी सिंगलच एम्ब्रिओ तयार झाला पाहिजे. सो हे जे प्रोसेस आहे डबल फर्टिलायझेशनची, तर ही पॉलीएम्ब्रिओनिक कंडिशनला पण प्रिव्हेंट करणार आहे. सो एकच एम्ब्रिओ प्लांट बॉडीमध्ये एका वेळेस तयार होणार आहे शक्यतो, म्हणजे मोस्टली एकच एम्ब्रिओ तयार होतो. नेक्स्ट आहे डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. आता हे जे या ठिकाणी एंडोस्पर्म तयार झालं होतं 3N फॉर्ममध्ये ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म, तर ते कशा पद्धतीने डेव्हलप होणार आहे हे आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. छोटे छोटे व्हिडिओ करण्याचं कारण हेच आहे की तुमचे पटकन कॉन्सेप्ट्स क्लिअर व्हावेत आणि तुम्हाला कॉन्सेप्टनुसार व्हिडिओ मिळावेत यासाठी. नेक्स्ट तुम्हाला एक पूर्ण 1 शॉट व्हिडिओ देखील पाहायला मिळेल जेव्हा चॅप्टर कंप्लीट होईल. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ आणि त्याच्यानंतरच एक नेक्स्ट टॉपिक आहे, कुठे गेला, तो म्हणजे सीड आणि फ्रूट डेव्हलपमेंट. हे सगळे डेव्हलपमेंट्स आपण एका व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहोत कारण हे सगळे रिलेटेड आहेत. ओके. आणि नेक्स्ट तुम्हाला पाहायला मिळेल दॅट इज व्हॉट एपोमिक्सिस वगैरे हे सगळे टॉपिक्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.